हॅलो, नमस्कार. सगळ्यात आधी मी हे सांगेन की सगळे जसे व्हिडिओ दिसतात एस्थेटिक एकदम, तसा हा व्हिडिओ नाहीये. कारण हा एकदम रिअलिस्टिक व्हिडिओ आहे. म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते याच्यावरच आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. त्यामुळे मी रोज ऑफिसच्या आधी घरातल्या सगळ्या कामांचं नियोजन कसं करते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सकाळी अगदी पहाटे उठून खूप घाईमध्ये सगळी कामं संपवणे आणि खूप घाई करणे यापेक्षा शांत सकाळची सुरुवात करून सगळ्या कामांचं व्यवस्थित नियोजन करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे, पण उठल्या उठल्या कामाला लागणं गरजेचं नाही. मी सकाळी 6 वाजता उठले होते, पण व्हिडिओ मी सकाळी 7 वाजता चालू केलेला आहे. कारण सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास मला स्वतःसाठी लागतो. उठल्यानंतर शांत बसून पाणी पिणं, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग करणं, थोडीशी एक्सरसाइज करणं, मेडिटेशन करणं, यामध्येच माझा 1 तास संपून जातो. आणि ह्या 1 तासामध्ये माझी मुलगी रेडी होऊन ती तिच्या क्लासला निघून जाते. त्याच्यानंतरच मी काही शूट करू शकते. कारण तोपर्यंत तिच्या आवरावर तिला काहीतरी थोडंसं खाऊन जायचं असतं, ते सगळं चालू असतं. म्हणून मी म्हंटल की ती गेल्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करू. माझं स्ट्रेचिंग एक्सरसाइज झाल्यानंतर मी थोडीशी आधी स्वयंपाकाची तयारी करून घेतली, पीठ वगैरे मळून. त्याच्यानंतर मिस्टर मुलीला सोडायला जातात आणि तिकडूनच ते वॉक करायला जातात. त्यामुळे मी एकटीच असते, त्यामुळे मला शांतपणे सगळी कामं आवरतात. मग मी सगळ्यात आधी बेड लावून घेते, अंथरुणं सगळी नीट लावून घेतली आणि मग घरात छान झाडू मारून घेतला की मस्त वाटतं. मस्त धूप लावते सकाळचा कापूर. या सगळ्याचा एक महत्वाचा परिणाम होतो, ते म्हणजे तुमच्या ब्रेनला एक मेसेज जातो की कसलीही धावपळ नाहीये, शांत दिवस आहे. त्यामुळे ब्रेन सुद्धा एकदम शांतपणे उठतो. अगदी उठल्या उठल्याच सगळा स्ट्रेस घ्यायचा कामांचा, सगळी कामं धावत पळत करायची, त्यामुळे ब्रेनला पण खूप जास्त स्ट्रेस येतो आणि तसंच आपलं पूर्ण दिवस निघून जातो. त्यापेक्षा शांतपणे 10 मिनिटं बसून कोमट पाणी पिऊन थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे करून जर का तुम्ही हळूहळू दिवसाची सुरुवात केली तर मग तुमचं शरीरही त्या स्पीडला मॅच करत असतं. आणि जर का खूप जास्त कामांचा लोड असेल तर थोडा अर्धा तास अजून लवकर उठा. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला हे सगळं शांतपणे करता येतं. आणि सगळ्याच कामांचा एकट्यावरती सगळा ओव्हरलोड करून घेण्यापेक्षा जर हेल्प घेऊ शकत असाल तर नक्की घ्या. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, कामांच्या वेळेला कामांचं नियोजन व्यवस्थितपणे करून घ्या. आपली जी काही रोजची कामं आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वेळा ठरवून घ्या. सकाळीच उठल्या उठल्या सगळीच कामं केली पाहिजेत असं अजिबात गरजेचं नाहीये. सकाळी जी महत्वाची कामं आहेत ती सकाळी केली गेली पाहिजे. जसं की सकाळी टिफिन किंवा सगळ्यांचा नाश्ता, जेवण जे काही बनवायचंय ते आधी बनवून घेणं गरजेचं आहे. थोडंसं घर क्लीन करणं गरजेचं आहे. हे सगळं सकाळी झालं पाहिजे. आणि मी माझ्या कामांचं नियोजन त्याच पद्धतीने केलेलं आहे. सकाळी मी सगळा कचरा वगैरे काढून घेते, छान घर क्लीन करून घेते. किचन तर रात्रीच क्लीन केलेलं असतो, त्यामुळे किचन क्लीनच असतो. आणि जेवण, नाश्ता सगळं बनवून घेते आणि त्याच्यानंतर फक्त किचन क्लीन करते आणि भांडी घासते. मी जे काही कपड्यांचं वॉशिंग मशीन लावायचे असते, कपडे वॉश करायचे असतात, लादी पुसायची असते, ही काही कामं मी रात्री ठेवलेत. कारण आमच्याकडे 2 टाइम पाणी येतं, त्यामुळे ते ऍडजस्ट होऊन जातं. या व्यतिरिक्त जी काही छोटी मोठी कामं असतात दिवसभरात, काही झाडू वगैरे मारायचं असतं, ते सगळं माझी मुलगी पण मदत करते. त्यामुळे त्या कामांसाठी मी तिला सुद्धा थोडं थोडं ट्रेन केलेलं आहे. कपड्यांच्या घड्या घालणं, झाडू मारणं, हे सगळं ती करत असते. सगळ्या कामांचं स्वतःवरती बर्डन घेऊन कुठलंच काम व्यवस्थित होत नाही आणि मग आपल्याला गिल्ट येतो. त्यापेक्षा जिथून हेल्प मिळू शकते तिथून हेल्प नक्की घ्या. मुलांना थोडी थोडी कामं द्या, त्यांना पण करायला शिकवा. जर बाहेरून हेल्प घेणं शक्य असेल तर ती बाहेरची हेल्प पण घ्या. पण घर जर का सगळ्यांनी मिळून सांभाळलं ना तर ते अगदी छान आणि खूपच मस्त सांभाळलं जातं. आता मी इथे टिफिन बनवत आहे. भाजी बनवून झाली होती, आता मी चपात्या बनवायला घेतेय. एका साईडला भाजी, एका साईडला चपात्या. आणि जर का कोणाला नाश्ता वेगळा खायचा असेल तर मध्ये नाश्ता, असं 3 गॅसची शेगडी असल्यामुळे तसं होतं. माझा किचन कट्ट्याच्या प्रमाणे 3 गॅसची शेगडी इथे बसू शकते. जर तुम्ही 4 बर्नरवाली शेगडी पण घेऊ शकत असाल तर घ्या. त्याच्यामुळे एकाच वेळी तुम्ही किचन मध्ये वेगवेगळ्या 4 गोष्टी बनवून घेऊ शकता. आणि मला वाटतं की आपला महिलांचा स्पीड तेवढा असतो की आपण एका वेळी 4 गॅसवरती व्यवस्थित मॅनेज करू शकतो. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला आधी सगळी चॉपिंग करून ठेवावी लागते. त्याच्यामुळे काय होतं, चॉपिंग रेडी असेल तर तुम्ही वेगवेगळ्या 4 गोष्टी एका वेळेला बनवू शकता. आज मला 3च गोष्टी बनवायच्या होत्या. ते म्हणजे टिफिनसाठी भाजी चपाती, सगळ्यांना दुपारच्या जेवणासाठी पण भाजी चपाती, आणि नाश्त्यासाठी काहीतरी हलकं फुलकं. ते सगळं मी बनवून घेतलं आधी. आणि या व्यतिरिक्त जे काही काम असतं, नाश्त्यासाठी फ्रूट कट करणं किंवा सॅलड कट करणं, हे सगळं माझी मुलगी नेहमीच करत असते. त्यामुळे त्याचं काही मला बर्डन नसतं. मी फक्त कुकिंग करते, क्लिनिंग करते आणि बाकीचं टिफिन भरणं, सगळं कटिंग करून ठेवणं, हे सगळं ती पण मॅनेज करते.
माझ्या मिस्टरांना वेळ असेल तेव्हा ते पण मॅनेज करतात, त्यामुळे तेवढा वर्कलोड माझ्यावरती पडत नाही आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये अजूनही जर का तुम्हाला सकाळी खूप जास्त कामं पडत असतील तर तुम्ही ज्या भाज्या रात्री कट करून ठेवणं शक्य आहे त्या रात्रीच कट करून ठेवू शकता. काही वाटण वाटून ठेवायचं असेल, काही मसाले बनवून ठेवायचे असतील तर ते वीकेंडला बनवून ठेवू शकता. अशा पद्धतीने जर का तुमच्याकडे रेडी काही गोष्टी असतील ना तर कुकिंग अगदी फटाफट होतं. फक्त जास्त काही फ्रीजमध्ये मी ठेवत नाही, कारण मला आयत्या वेळेला माझं तेवढं कटिंगचं स्पीड आहे की मी फटाफट करू शकते आणि मला जास्त मसाले वगैरे असं काही मी ठेवत नाही. पण जेव्हा शक्य असतं तेव्हा मी भाज्या वगैरे कट करून किंवा व्यवस्थित क्लीन करून ठेवते, जेणेकरून फटाफट कुकिंग आणि क्लिनिंग सगळं काही होऊन जातं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचा मेन्यू आधीच ठरलेला असेल, तुम्हाला उद्या काय बनवायचंय, तर मग तेवढा वेळ लागत नाही. सकाळी उठून जर का आपण विचार करणार असू की आज काय बनवूया, तर मग खूपच गोष्टींना वेळ लागतो आणि अर्धा पाऊण तास त्याच्यातच निघून जातो. आणि मला तर जेवण बनवतानाच अर्धी भांडी वगैरे क्लीन करायची सवय आहे, त्यामुळे माझ्याकडे कधी असा भांड्यांचा गराडा वगैरे पडत नाही. मी इकडे भाजी फोडणीला देता देताच काही गोष्टी क्लीन करून ठेवते आणि लगेच चपात्या झाल्या की तिथेच मी पोळपाट, तवा किंवा जे काही लागतं ते सगळं क्लीन करून घेते, कारण किचन जेवढा क्लीन असेल आणि रिकामा असेल तेवढं सुटसुटीत आणि बरं वाटतं. स्पेशली मुंबईच्या घरांमध्ये आपले किचन छोटे असतात आणि त्याच्यावरती सगळ्याच गोष्टी आपण एका वेळी मॅनेज नाही करू शकत, त्यामुळे एका वेळी एक गोष्ट करून तीच क्लीन करून घेतली तर मग आपल्याला तेवढं सुटसुटीत पडतं आणि छोटा किचन असल्याचा आपल्याला त्रासही होत नाही. हे मला वाटतं सगळ्या मुंबईमधल्या महिला या गोष्टीशी रिलेट करतील. ऑफिसला जाण्यासाठी तयार होण्याच्या आधीच मी सगळं काही म्हणजे कटिंग, सॅलड वगैरे सगळं करून टिफिन भरून घेते, कारण मी नाश्त्यासाठी वेगळा टिफिन आणि लंचचा वेगळा टिफिन, स्नॅक्स सुद्धा कॅरी करते, कारण माझं ऑफिस ज्या एरियामध्ये आहे तिथे तेवढं काही जास्त चांगलं मिळत नाही आणि बाहेरचं खाणं शक्यतो मी दिवसा तरी अवॉइड करते. कधीतरी आम्ही बाहेर जेवायला गेलो तर तेच, कारण दिवसभर मी जे काही घरून घेऊन जाते तेच सगळं खात असते. नाश्ता, स्नॅक्स आणि लंच सगळं काही, हे सगळं पॅकिंग करून नंतरच मी अंघोळीला जाते, कारण मग फ्रेश होऊन लगेचच मी ऑफिसला निघणार असते. म्हणून आता मी ऑफिस, घर आणि युट्यूब सगळं काही कसं मॅनेज करू शकते, कारण मी एकटीच कुठलंच काम करत नाही. आमच्या घरी भाज्या नीट करून ठेवणं, कटिंग करणं, चॉपिंग करणं, क्लिनिंग करणं, या सगळ्यामध्ये माझी मुलगी आणि माझे मिस्टर दोघंही मला मदत करतात आणि टीमवर्क केल्यामुळेच माझं सगळं काम सुटसुटीत आणि वेळेवर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंटल हेल्थ व्यवस्थित राहते, कारण का कामांचं बर्डन आपण स्त्रिया एवढं घेत असतो ना की मग आपल्याला नंतर त्याचा गिल्ट यायला लागतो. पण जर घर व्यवस्थित मॅनेज होत असेल तर मग तो गिल्ट आपल्याला येत नाही. पण त्यासाठी सगळ्यांनी मिळून घरातली सगळी कामं म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या पाहिजेत. कपडे सुकायला टाकणे, घड्या घालणे, ही सगळी कामं जर वाटून घेतली तर मग कामांचं बर्डन कोणाच्याच एकट्यावरती पडत नाही. त्यामुळे मग आपणही आपलं करिअर आणि घर सगळं काही व्यवस्थित सांभाळू शकतो. अशा पद्धतीने मी सकाळी 6ला उठून माझं जे काही माझा पर्सनल टाइम आहे तो सुद्धा एन्जॉय करून, म्हणजे स्ट्रेचिंग, योगा करून, मेडिटेशन करून, कुकिंग करून आणि थोडंसं क्लिनिंग करून ऑफिसला निघते. उरलेली कामं मी रात्री मॅनेज करते, जसं की वॉशिंग मशीन लावणं, लादी पुसणं किंवा अजून एक्स्ट्राचं काही क्लिनिंग असेल. तसंही सॅटर्डे संडे ऑफ असतो तेव्हा मी अजून एक्स्ट्रा जी कामं वीकली असतात, दळणं वगैरे करायची, ती सगळी सॅटर्डे संडेला ठेवते. आणि वीकली माझं जे काही रुटीन असतं ते पण तुम्हाला हवं असेल तर कमेंट नक्की करा, ते पण मी शेअर करेन. चला ऑफिसला जाते. व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाजूलाच हाईपचं बटन आहे त्यावरही क्लिक करा. बाय.